पुढची बातमी पाहूयात। गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला शीतयुद्धाचा फायदा भाजपला होणार आहे का असा सवाल आता विचारला जातोय। कारण महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आता स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आता भाजप आव्हान देणार आहे। महापौर भाजपचाच व्हावा यासाठी संजय केळकरांनी सुद्धा संकेत दिले होते। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोटे सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, जर आपण बघितलं असेल तर जेव्हा या मंत्रिमंडळाचं वाटप झालं, मंत्री सगळे आपापल्या मंत्र्यांनी आपापल्या पदाचा पदभार घेतला, तेव्हा गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठेतरी शीतयुद्ध पाहायला मिळत होतं। कारण गणेश नाईकांनी थेट ठाण्यामध्ये जाऊन त्यांच्या जनता दरबार सुरू केलेला होता। त्यावेळी शिंदेच्या शिवसेनेने सुद्धा आक्षेप घेतलेला होता। हे नेमकं प्रकरण आता काय पुढे उद्भवू शकतं आणि आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती याचा कसा परिणाम होईल? सिद्धेश, एकंदरीत पाहायचं झालं तर भाजप आणि शिवसेनेमध्ये ठाण्यामध्ये तरी शीतयुद्ध सुरू असलेलं पाहायला मिळतं। कारण ज्याप्रमाणे गणेश नाईकांचं शिंदेविरुद्धचं जी वक्तव्य आहेत ती समोर येत आहेत आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेकडून देखील त्याच तिखट पद्धतीने प्रतिक्रिया जी आहे ती देण्यात येत आहे। ही सगळे जर घटनाक्रम जर मागील अनेक दिवसांपासूनचा जर पाहिला तर हे शीतयुद्ध पराकोटीला गेलेलं आहे। कारण जी प्रतिक्रिया ज्या आहेत दोन्ही गटाकडून ह्या तिखट प्रकारच्या आहेत आणि याचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो। कारण आता 33 प्रभाग जे आहेत ते ठाणे महापालिकेमध्ये पडलेले आहेत आणि 33 प्रभागांच्या इच्छुक उमेदवारांसाठी शिबिराचं आयोजन भाजपने केलेलं आहे। त्यामुळे या 33 प्रभागांची चाचपणी ही भाजप करते, म्हणजे स्वबळाचा नारा हा भाजपचा येत्या काळात असू शकतो। तर दुसरीकडे शिवसेनेची बैठक देखील पार पडलेली आहे नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये। आनंद आश्रमामध्ये ही बैठक पार पडली आणि माजी नगरसेवकांची उपस्थिती होती। त्यामुळे दोघांनीही स्वबळाची तयारी सुरू केली आहे का अशी दबके आवाजात चर्चा महानगरपालिका क्षेत्रात सुरू आहे। मात्र जर परिस्थिती बघायला झाली 2017ला देखील युतीमधून निवडणुका होतील अशी चर्चा होती, मात्र युतीमध्ये निवडणुका काही होऊ शकल्या नाहीत। 2017ला सुद्धा वेगवेगळे लढावं लागलं होतं। त्यावेळेसची परिस्थिती ही 67 जागा खरंय कुणाल। त्यामुळे आता या सगळ्या शीतयुद्धाचा आगामी महानगरपालिकांवरती कसा परिणाम होईल, कोण स्वबळावर लढतं आणि याच्यामध्ये महायुती आता कशा पद्धतीनं समन्वय साधतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।